जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला जसं काल म्हटल्याप्रमाणे ना आपण ना हे गिलकीची वेल ना काढून घेणार होतो. तर ते सुरुवात केली होती. वेल काढून झाल्यानंतर ना आपल्याने ठिबकच्या ज्या नळ्या टाकलेल्या ना आपण आपल्या साध्या भाषेमध्ये ड्रिपर बोलतो आपण त्याला, त्या नळ्या पण ना काढून घ्यायचे. त्या नळ्या झाल्यानंतर मग हे जे बांबू आहे ना ते पण काढायचे. पण सर्वात पहिले वेल काढून घेऊ, मग पुढचं काम चालू करून देऊ. या टोटल ना 29 गल्ले, याच्यामधल्या मी 15 गल्ल्या काढले. आता त्या बाजूचे राहिलेले आहे 14 गल्ले, तेवढं काढून वेलांचं काम आवरून जाईल. गाडी काढली होती, आपण जायचं होतं बाहेर. तर ते गाडी काढताना मला दिसलं किलोमीटर बघा 77,777. कसं आहे, गिलकेचे जे वेल होते ते तर सर्व काढून झाले. आता ये ना इथं आतमध्ये आपण इनलाईनचे नळे टाकलेले आहे ना, ते नळे आज दुपारून काढून घेणार आहे. आणि हे बांबू पण आहे ना शक्यतो काढून घेणार आहे, कारण 10-10 फुटं बांबू लावले. आपल्याला लागते 5-5 फुटं बांबू. मी त्यामुळं आहे ना आज आता नळ्या काढून घेणार आहे. आणि आली वेळ तर हा पेपर पण ना एका ठिकाणी गोळा करून घ्यावा असं वाटतंय मला, कारण आपण याच्यामध्ये ना असं आडवे ना आपल्या छोट्या ट्रॅक्टरनी फण टाकणार आहे का, त्याचं कारण सांगतो. आडवे फण टाकायचं, हे जे असे वांग्याचे जे झाडं आहे ना, मग परत ते नाही का डबल काम होऊन जातं बुवा. हे काढा ते परत इकडे ठेवा, हे असे ना जागजाग गंज केले. मी हे काही काढणार नाही, हे सुकल्यानंतर ना डायरेक्ट म्हणजे जाऊन टाकणार आहे, त्याचं खतात रूपांतर होऊन जाईल असं विषय. मग आता मी सकाळच्या पार्कामध्ये वेल काढून घेतले. आता जेवण वगैरे झाले तर थोडा वेळ आराम करू. 4-5 वाजता परत मग हे नळ्या काढायला सुरुवात करूच. तुम्हाला जे सेंटरमधलं पाईपलाईन असते ना, तिथून जे नळ्यांचं कनेक्शन केलेलं असतं ना, तिथून कनेक्शन सर्वात पहिले ना कट करून घेतले. त्यानंतर ना एका म्हणजे ज्या गल्लीच्या जे तोंड म्हणतो ना आपण, तिथं उभं राहून आणि मग ते गोळा करून घेतले. एक साईडच्या गोळा केल्या, ते आता चाललं दुसऱ्या साईडच्या गोळा करायला. तर पूर्ण गल्लीची जी एक नळी असते ना, अशा प्रत्येक गल्लीच्या 4-4 नळ्या गोळा करून आणि त्यांचा मोठा बंच तयार करून आणि वाहून ठेवायचं काम चालू होतं. झालेले आहे आपले ते नळ्या वेळा काढून सर्व एका ठिकाणी गोळा करून ठेवणारे हे असे एका ठिकाणी ठेवून घेतले. आता त्याचा विषय असा होता का, पहिले पण काही बांबू होते, काही नळ्या म्हणजे डबल लाईन टाकलेली होती आपण याला. याच्या अगोदर आपण बाग लावलेला होता, पण फक्त रूट आणून लावलेलं होतं. ते काही तिथे तो उंडी भरली नव्हती. मग त्याच्यामुळं मग आम्ही ते काढून आणि नंतर गिलकी केले होते. बांबू काढण्यासाठी याची काही कात्री, ही बायडिंग काढायसाठी हेच नाही, फक्त येत आहे ना बस झाली बायडिंग. मग एवढंच बांबू काढू तर साईडला ठेवू. ओके. फॉर एक्झाम्पल नळ्यांचं काम लवकर झालं तर मग टाईम होतं, म्हटलं मग चला सुरुवात करून देऊ बांबू काढायला. मग त्याच्यात विश्वास झाला का बांबू काढायची, मग अर्ध्यापर्यंत आम्ही बांबू काढूनच घेतले. काढून म्हणजे काय, फक्त बायडिंग काढून गेली तेच ठेवलेले सर्व सोबतच. उद्या का वाहणार आहे त्याच्या. मग चला भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.